5 सुतार 10 दिवसात 150 खुर्च्या बनवतात. खुर्च्या किती बनवतात? 150. आता आधी सुतार किती होते? 5. नंतर सुतार 15. माणसं वाढवली, काम वाढणार एरो वर. माणसं वाढली, 5 ची 15, काम वाढणार एरो वर. वर एरो वर आला, मोठा अंक वर, 15 वर, 5 खाली. पुन्हा आधी 10 दिवस काम व्हायचं, 20 दिवस. 10 दिवसापेक्षा 20 दिवसात काम जास्त होईल, एरो वर, मोठा अंक वर. 20 10 झालं, संपलं. आपण क्रिकेट अँड मिनिट्स यामध्ये एक कन्सेप्ट 10 मिनिट आणि आपला 1 मार्क पक्का. आज आपण काळकाम, चेन रूल याची गणित ही वेगळी पद्धत म्हणजे ज्याला आपण एरो मेथड म्हणतो, ह्या एरो मेथडनं कशी सॉल्व्ह करायची ते निश्चित पहा. एकदा का एरो मेथडची कन्सेप्ट क्लिअर झाली की हा क्वेश्चन आपल्याला सोडवण्यासाठी लागणारा वेळ हा 20 सेकंद असेल फक्त. आता आपण सुरुवातीला त्याची कन्सेप्ट नक्की बघूया, काय आहे ही कन्सेप्ट. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला जे काम असतं, आपलं वर्क, त्याचं रिलेशन समजून घ्यायचंय. कुणासोबत? डेथ सोबत आणि मेन सोबत. म्हणजे माणसं आणि काम, माणसं आणि दिवस, काम आणि दिवस यांचं रिलेशन कसं असतं, तर ते एकदा समजून घेतलं की आपलं काम सोपं होतं. आता बघा कन्सेप्ट काय, ती नीट समजून घ्या रे. आता काम आणि दिवस यांची कन्सेप्ट समजून घेऊयात. वर्क आणि डेज. एकदा कन्सेप्ट समजली का नाही, गणित लय सोपं असतं. एकदा कन्सेप्ट, फक्त कन्सेप्ट कळली पाहिजे. कन्सेप्ट इज अ पॉवर. कन्सेप्ट काय असते? किंग असते गणितात. आता नीट कन्सेप्ट समजून घ्या. आता जर कामाचे दिवस वाढवले, 2 दिवसाच्या ऐवजी 4 दिवस काम केलं, दिवस काय केले? वाढवले. आधी 2 करत होतो, नंतर ते माणूस 4 दिवस काम करायला लागला, तर काम काय होईल? वाढेल. आता समजा काम काय आहे? टेबल बनवायचं काम आहे. 2 दिवस टेबल बनवले. 2 दिवसापेक्षा जर 4 दिवस काम केलं तर टेबलची संख्या वाढेल की कमी होईल? वाढेल का नाही? हा, म्हणजे दिवस वाढवलं की काम वाढतं. जेव्हा दिवस वाढले की एरो वर जाणार. आता ह्याच्या उलट, आधी 4 दिवस काम करत होता, नंतर 3च दिवस काम करायला लागला. मग 4 दिवसापेक्षा 3 दिवस काम केलं तर टेबलची संख्या कशी होईल? कमी तयार होईल. कमी म्हणजे एरो कुठं झाला? खाली आला. आता गणितात सोपं बघा, काय किती सोपं आहे. एरो वर चालला का नाही, आपल्याला अपूर्णांक बनवायचा आहे. कसा? 4/2. सर कसं कळणार? एरोकडे बघून. एरो वर चालला, ह्या दोघातला मोठा अंक इथं वर ठेवायचा. एरो वर चालला, दोघातला मोठा अंक वर. आता एरो खाली चालला, दोघातला मोठा अंक खाली. सोपी कन्सेप्ट आहे. एरो खाली चालला, दोघातला मोठा अंक खाली. आता तशीच मला कन्सेप्ट अजून कशासाठी पाहिजे? काम आणि दिवस झालं, तसंच काम आणि माणसं असेल. काम आणि माणसं. आता माणसं, वर्क आणि मेन, ही पण कन्सेप्ट सेमच आहे. जर माणसं वाढवली तर काम वाढणार आहे, माणसं कमी केली काम कमी होणार आहे. म्हणजे आधी 5 माणसं काम करायची. किती? 5 माणसं टेबल बनवत होती. आता 5च्या ऐवजी आपण 8 माणसं टेबल बनवायला लावली, तर आपली टेबलाची संख्या म्हणजे काम कसं होणार आहे? वाढणार आहे. बरोबर आहे. माणसं वाढवलीत, लक्षात येते का? बघा, माणसं वाढवली म्हणजे काम वाढणार आहे. काम वाढणार आहे म्हणजे आपला एरो कुठे गेला? वर. बरोबर आहे. आता एरो वर आला म्हणजे वर कुठला अंक? 8, खाली कुठला गेला? 5. आता पुन्हा आपण काय केलं? इथं माणसं कमी केली. म्हणजे आधी 5 माणसं काम करत होती, नंतर 3च माणसं काम करायला लागली. मग माझे बनवायचं काम आहे टेबल, ते टेबलाची संख्या कशी होईल? जास्त तयार होईल का कमी तयार होईल? कमी तयार होईल. का? 5च्या ऐवजी 3च माणसं काम करायला लागली, म्हणजे टेबलाची संख्या कमी, म्हणजे एरो आपला कमी झाला, खाली गेला. एरो खाली गेला की दोघातला मोठा अंक खाली ठेवायचा. दोघातला मोठा अंक कुठला आहे? 5. उरलेला अंक 3. एरो वर
मोठा अंक वर, ॲरो खाली, मोठा अंक खाली, झाली कन्सेप्ट. आता आपण गणिताकडे जाऊया. आता बघा, दहा कामगार 5 दिवसात 40 बाक तयार करतात, तर 15 कामगार 20 दिवसात किती बाक तयार करतील? आधी किती काम होतं ते घ्यायचं. किती बाके तयार करतील? आधीचं काम किती होतं? 40. आता काय करायचंय? आधीचं काम 40 झालं. आता माणसं बघायची. आधी किती कामगार काम करत होते? 10 कामगार काम करत होते. आता 10ची संख्या किती झाली? 15 झाली. आधी 10 कामगार होते, नंतर 15. कामगार वाढलं, बाक वाढतील. वाढतील म्हणजे ॲरो वर गेला. आपल्याला माहिती आहे ॲरो वर चालला की मोठा अंक वर ठेवायचा. मोठा अंक कुठला आहे? 15, लहान अंक 10. पुन्हा आधी 5 दिवस काम होत होतं. आता नंतर काम किती करायचंय? 20 दिवस करायचंय. म्हणजे दिवस जर वाढवले, बाकाची संख्या पण वाढेल. वाढेल म्हणजे ॲरो कुठे गेला बघा, ह्याचा वर गेला. ॲरो वर गेला म्हणजे दोघातला मोठा अंक वर ठेवायचा आहे. लक्षात येते का बघा रे? ॲरो वर गेला म्हणजे मोठा अंक वर ठेवायचा आहे. म्हणजे मोठा इथं कुठला आहे? 20 आणि लहान कुठला आहे? 5. झालं, गणित संपलं. आता आपण सोडू. 0 0 कटलं. 5 चोक 20, 15 चोक 60, 60 गुणिले 4 240. आपलं उत्तर आलं 240. एकदा कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट जर कळली तर आपलं ह्याचं लागणारा वेळ फार कमी जातो. आता कसं ते आपण 5व्या प्रश्नापर्यंत जाईपर्यंत लक्षात येईल तुमच्या. 12 मजूर 4 दिवसात 96 खांब बसवतात, तर 6 मजूर 6 दिवसात किती खांब बसवतील? खांब किती आहेत? 96. आधीचं काम 96 होतं. मजूर 12 मजूर 6 मजूर. मजूर कमी, काम कमी. माणसं कमी, काम कमी. ॲरो खाली, मोठा अंक खाली, लहान अंक वर गेला. पुन्हा किती काम? 4 दिवस, नंतर 6 दिवस. दिवस वाढले, काम वाढणार, ॲरो वर. दिवस वाढले, काम वाढणार, ॲरो वर आला म्हणजे वर 6 गेला आणि हा किती? 4 खाली गेला. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. 6 2 12, 2 6, 4 न भाग जाईल. 24 चोक 96, 24 गुणिले 3, 24 3 72. सोपे कन्सेप्ट बघा, नीट समजून घ्या. गणित सोपं असतं. एकदा समजलं, गणिताची कन्सेप्ट समजली की गणित एवढं सोपं काही नाहीये. 5 सुतार 10 दिवसात 150 खुर्च्या बनवतात. खुर्च्या किती बनवतात? 150. आता आधी सुतार किती होते? 5. नंतर सुतार 15. माणसं वाढवली, काम वाढणार, ॲरो वर. माणसं वाढली, 5ची 15. काम वाढणार, ॲरो वर. वर ॲरो वर आला, मोठा अंक वर. 15 वर, 5 खाली. पुन्हा आधी 10 दिवस काम व्हायचं, 20 दिवस. 10 दिवसापेक्षा 20 दिवसात काम जास्त होईल. ॲरो वर, मोठा अंक वर. 20 10. झालं, संपलं. आता आपण सॉल्व करू. 0 0 कटेल, 5 न भाग जाईल. 5 3 15, 15 2 30, 30 गुणिले 30 900. एवढं सोपं आहे. आता बघा, 6 कामगार 3 दिवसात 900 पिशव्या तयार करतात. पिशव्या किती तयार करतात? 900. किती कामगार? 6. आता 3 कामगार कमी झाले, 6 वरून 3. ॲरो खाली येईल. बरोबर आहे. ॲरो खाली आला म्हणजे इथं अंक करेक्ट 6. उरलेला अंक इथं टाकणार.
आता पुन्हा काय झालंय, आधी 3 दिवस पिशव्या बनवायचो, आता पिशव्या 12 दिवस बनवायच्यात. दिवस वाढले, पिशव्या कशा बनतील, जास्त. ॲरो वर म्हणजे मोठा अंक वर, तो किती आला 12, दुसरा अंक 3, संपलं काम. आता आपण सॉल्व करूयात. हे 3 3 कटलं, साइन दोन्ही 12, 9 दोन्ही 18, 1800. हा 8 मजूर 8 दिवसात 160 मीटर रस्ता बनवतात. रस्ता किती बनवतात, 160. किती मजूर, 8 मजूर 12 मजूर. मजूर वाढले ॲरोवर 12/8. पुन्हा आधी 8 दिवस काम होतं, नंतर 4 दिवस. दिवस कमी झालं, काम कसं होईल, कमी. कमी म्हणजे ॲरो डाऊन. ॲरो डाऊन म्हणजे मोठा अंक दिवसातला डाऊन आला, खाली आला. उरलेला अंक वर ठेवणार, उत्तर काढणार. आपण काढूयात. 4 न भाग जाईल, 4 दोन्ही 8, 2 12, 8 न 8 दोन्ही 16, 20 गुणिले 6, 20 2000, 120. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या ट्रिक्स पाहण्यासाठी हे चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.